पुणे शहरामध्ये राज्याच्या ओबीसी सेल आणि सामाजिक न्याय सेलची राज्य पातळीवरची बैठकीच्या निमित्ताने मी आज पुण्यामध्ये आलेलो आहे. सकाळच्या सत्रात ओबीसी सेलची बैठक झाली आणि दुपारच्या सत्रामध्ये सामाजिक न्याय सेलची बैठक आम्ही त्या ठिकाणी केली होती. आपल्याला विदितच आहे की राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला अभूतपूर्व असं यश आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादांच्या नेतृत्वाखाली क्रमांक 2चा स्ट्राईक रेट त्या ठिकाणी राहत राज्यातल्या जनतेने 41 जागांच्या वरती विजय प्राप्त करून दिला. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, महायुतीतील इतर घटक पक्ष असतील, त्यांच्यातल्या बहुतांश उमेदवारांना की जे आज आमदार झाले त्यांना फार मोठ्या फरकाने त्या ठिकाणी यश प्राप्त करतात. महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींचा मिळालेला उत्स्फूर्त अभूतपूर्व असा प्रतिसाद हा त्या निवडणुकीच्या यशाच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं कारण होतं. आता राज्यामध्ये आम्ही सत्तेवरती आलेलो आहोत. आमचं दायित्व किंवा आमची जबाबदारी अधिक वाढते आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित असल्यामुळे दीर्घकाळ रेंगाळलेल्या आहेत. कदाचित सुनावणी या महिन्याच्या अखेरीस अपेक्षित आहे आणि ती होऊन सर्वोच्च न्यायालयाकडे काय आदेश प्राप्त झाले तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या नजीकच्या कालावधीमध्ये येऊ शकतील. पण अशा वेळेला लोकसभेच्या नंतर ज्या हिमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला, एक राजकीय आव्हान आमच्या सर्वांच्या समोर होतं. ते आव्हान एका टप्प्यामध्ये पार पाडल्याच्या नंतर आमची जबाबदारी वाढली की संघटन अधिक मजबूत करणं, कार्यकर्त्याला ताकद आणि शक्ती देणं, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्यापर्यंत पोहोचवणं, अशा दुहेरी पद्धतीने आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये काम करायचं आहे. म्हणून अधिक लक्ष केंद्रित पक्ष म्हणून मी संघटनेच्या मजबूतीच्या कामाला अधिक गती देणार आहे. त्याच्यामधलाच आज ओबीसी किंवा सामाजिक न्याय सेलची बैठक. आपल्याला विदित आहे की गेल्याच महिन्यामध्ये आम्ही शिर्डीला राज्यस्तरीय अजित पर्व एक विचार घेऊन आम्ही 2 दिवसाचं शिबिर त्या ठिकाणी घेतलं होतं. त्याची सुद्धा यशस्वीता खूप मोठ्या प्रमाणावरती झाली. पण आता जिल्हावार संघटनेची नियुक्ती करणं, सर्व समावेशक व्हायचं, त्यांना स्थान देणं, याच कामाला आता आम्ही गती त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य संस्थापक युगप्रवर्तक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय जी आहे ती तारखेनुसार 19 तारखेला आहे. म्हणून तो सगळा स्वराज्य सप्ताह म्हणून पक्षाच्या माध्यमातून आम्ही साजरा करणार आहोत. पक्षाचं मुख्य संघटन असेल, पक्षाचं महिला, युवक, विद्यार्थी, ओबीसी, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक या सर्वच पक्षाच्या विविध सेल्सला सुद्धा आम्ही या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने राज्यव्यापी कार्यक्रम देणार आहोत. त्याची सुद्धा माहिती आता आम्ही लवकरच सगळ्यांना त्या ठिकाणी सुपूर्द करणार आहोत. कटाक्षाने हा स्वराज्य सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संबंध राज्यात कानाकोपऱ्यामध्ये साजरा झाला पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी एक उद्दिष्ट आहे. संत गाडगे महाराज यांची जयंती आहेच. ज्या मराठी भाषेला क्लासिकल लँग्वेजचा म्हणजे अभिजित भाषेचा दर्जा मिळावा, दीर्घकाळ राज्य सरकार केंद्र सरकारकडे प्रयत्न करत होतं. केंद्र सरकारने आता आपल्याला दर्जा दिलेला असल्यामुळे 27 तारखेला मराठी भाषा दिन आहे. तो भाषा दिन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे उपक्रम, ज्या उपक्रमामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मराठी भाषेचं संत वाङ्मय असेल, की ज्या संत वाङ्मयातून सुद्धा मराठी भाषा अधिक समृद्धी झाली, असे वेगवेगळ्या पैसे एक विचार मंथन संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियोजन केलं जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून याच महिन्यामध्ये माझा ज्यावेळेला अधिवेशन संपेल त्यावेळेला राज्यव्यापी दौरा मी त्या ठिकाणी सुरू करणार आहे.
आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांचे दौरे आम्ही नियोजित करतो आहोत. पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. अशा वेळेला काही महत्त्वाचे नेते असतील तर त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमसुद्धा त्या जिल्ह्यामध्ये जाऊन करण्याचं आम्ही नियोजित करतो आहोत. त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही कार्यक्रम ज्यावेळेला निश्चित होतील त्याला आपल्यामार्फत आम्ही निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. एक उद्दिष्ट आहे याचा संबंध याच्यामध्ये की पक्षाचं संघटन अधिक मजबूत करणं, महायुतीतला घटक पक्ष या नात्याने जबाबदारीचं भान ठेवत पक्ष विस्तारणं, या दोन गोष्टीवरती आम्ही अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणूनच त्याची महत्त्वाची सुरुवात समाजातला एक घटक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेल आहेत, त्याचे एक अध्यक्ष कल्याण आखाडे आहेत, दुसरे अध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे आहेत, आमचे माजी आमदार लवजी कानडे यांनाही त्याच्यामध्ये आम्ही सहभागी करून घेणार आहोत. या पद्धतीने पुढचं काम त्या ठिकाणी होणार आहे. पत्रकार परिषदेचा एक सीमित हेतू होता, तो मी आपल्यासमोर विशद केला. आपल्याला काही संवाद करायचा असेल तर आपण मोकळेपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहे. पक्षप्रवेश कोणाचे होणार आहे? मोठे नेते आहेत, मुख्य नावे आहेत, मुख्य नावं आहेत, मोठे नेते आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील आहेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम पूर्व विदर्भ, कोकण, सगळ्या परिसरातील, मुंबईतील सुद्धा आहेत. आता चर्चा वेगवेगळ्या स्तरावरती चालू आहे. एकदा जशी दृष्टिक्षेपात येईल तसं आम्ही ते सांगितलं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये वरिष्ठ पातळीवरती काय बैठक झालेली होती, परंतु त्या संदर्भामध्ये व्यापक काही चर्चा होऊ शकली नाही. पण तसं एक संकेत ठरवले गेलेले आहे. जयंत पाटील धनंजय मुंडे पार्टी प्रेसिडेंट, नॅशनल प्रेसिडेंट, both are the among on the issue of Dhananjay Munde. Every day new controversy is coming surrounding. Anjali Damania has agreed that he is involved in this agriculture attack. So should he resign from by accepting the moral responsibility from the ministry? What is the opinion of Sunil Gadkari? Since beginning as a state president, I have oftenly said with the press that the incidents which happened for Deshmukh murder case, it is very much sensitive. The Chief Minister of the Maharashtra has appointed 3-tier systems of the inquiry. It is going on. Rashtravari Congress Party is of firm opinion that accused should be found out and he should be given maximum punishment. Not only accused, those who are behind the curtain for that particular incidents must be punished for that. This is then Rashtravari Congress Party's official stand. सर, धनंजय मुंडेंचा हेच मराठीत हवंय. अनेक प्रकरणात नाव आलं, पण राष्ट्रवादी काँग्रेस आरोप असा होते विरोधी पक्षाकडे, राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन घेत नाही. कालचं प्रकरण असू द्या किंवा संजय देशमुखांची हत्या असू द्या, प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही स्वतः याकडे लक्ष देताय. मुंडेंचा राजीनामा घेणार का? एक असं आहे की मी वारंवार हे स्पष्ट केलं, दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं, मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं की स्वर्गीय धनंजय देशमुख यांची हत्या निगडून पद्धतीची झाली, त्याचा सखोल तपास व्हावा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये 3 वेगवेगळ्या चौकशी समिती नेमलेली आहे. CIDची आहे, SITची आहे, ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये न्यायालयीन चौकशी सुद्धा आहे. त्या पद्धतीने सर्व यंत्रणा करतायत, त्यांचा तपास करतायत. तपासाची गतीसुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे. जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी. दोषींवरती कठोर कारवाई करत असताना याचा मास्टर माइंड कोण आहे तोही शोधून काढला जावा आणि त्यांना सुद्धा त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी. ही वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नियमितपणाने मुंबई, दिल्ली, ज्या ज्या ठिकाणी माझी पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या राजीनामाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारण्यात आलं, त्यावेळेला मी एवढं सांगितलं की मला ती घटना जी आहे ती घटना आणि त्या घटनेचा तपास आणि त्या घटनेची चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्याला कुठलंही राजकीय स्वरूप किंवा वक्तव्य या संदर्भामध्ये मी करणार नाही. एक भाग. दुसरे जे काही त्यांच्याबद्दलचे आरोप झाले त्यांची ज्या स्तरावरती सरकारच्याकडनं दखल घ्यायची आहे ती घेतलेली आहे आणि त्याची निष्कर्ष येतील त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय जो असेल तो होईल. आज पुण्यामध्ये येतात, मला पुण्याशी संदर्भातला प्रश्न आहे महानगरपालिकेचा. सर, आता आपले पालकमंत्री सुद्धा अजितदादा पवार साहेब आहेत, पण जे आयुक्त आहेत
ते सुप्रीम कोर्टाची ऑर्डर सुद्धा अगदी धुडकावून लावतात. विशेष करून ते म्हणजे त्यांचे शूटिंग घेण्याच्या बाबतीत आहे की जो सरकारी एम्प्लॉई आहे त्याचं कुणीही नागरिक शूटिंग घेऊ शकतो आणि पुण्याचे पोलीस आयुक्तांना सुद्धा कॅमेरावर सांगितलेलं आहे. मग तुमचे पीएमसी आयुक्त हे का सांगत नाही, त्याच्यावर काहीही बोलत नाही. मी मिलिंद जाधव, TVK. एक तर मला याची पार्श्वभूमी माहिती नाही, पण सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले असतील त्याची अंमलबजावणी करणं प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याचं, लोकप्रतिनिधींचं, सरकारचं, मग ते भारत सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांचं कर्तव्य आणि त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. आपण सांगताय त्याची माहिती घेऊनच त्या संदर्भातली मला प्रतिक्रिया देते. आता कसं भाषणामध्ये तुम्ही म्हणालात की पक्ष नेतृत्वाच्या पाठीमागं जो आंदोलनाच्या काळात कार्यकर्ता उभा राहिला त्याला एकटं पडू देणार नाही, हाच धागा पकडून तुम्ही धनंजय मुंडेंचं समर्थन पूर्ण पक्ष करतोय. आणि दुसरं गोष्ट आहे, काल दादा म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की तुम्ही या संदर्भात निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री म्हणतात की दादांनी निर्णय घ्यावा. दोघांनी एक तो कालावधी चेंडू सुरू आहे, नेमकं काय वाटतं? एक बाब अशी आहे की मी त्या जी दुर्दैवी घटना घडली त्या बाबतीत अधिकृत पक्षाचं मत वारंवार सांगितलं आणि आता मी चुकत नसेल तर मगाचपासून मी 3 वेळा ते उद्युक्त केले. त्यापेक्षा अधिक मी काय त्या विषयावरती बोलणार नाही, हा एक भाग. इतर बाबीमध्ये उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादाने जे काही काल आपल्याजवळ संवाद करत असताना मत व्यक्त केलं असेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं असेल, तर शेवटी ते आज सरकारचं नेतृत्व करतायत. ते त्या संदर्भातले सक्षम आहेत निर्णय घ्यायला. महिला तुम्ही म्हटलं मुळात हे जे मुंडेंचं प्रकरण आहे की आज चौकशीतनं काय निघाल ते निघाल आणि यामुळे टोटल पक्षाची अब्रू जास्त जातीये आणि आपण काहीच करत नाही, हे जो कार्यकर्त्याचे वातावरण निर्माण झाले त्याबद्दल तुम्ही कार्यकर्त्याला काय मागता? नैतिक कर्तव्य म्हणून राजीनामा घेण्याच्या म्हणजे आपण आता वारंवार त्याच विषयावरती वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारून त्याच्यातलं उत्तर तर नाही येणार. एक मी स्वच्छ सांगितलं, पक्षाची स्पष्ट भूमिका सांगितली की त्या घटनेच्या बद्दलची पक्षाची भूमिका काय. शिर्डीच्या शिबिरामध्ये सुद्धा धनंजय मुंडे होते, त्यांनी त्यांचं भाषण त्या ठिकाणी केलं. पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे काही समजायचं होतं ते त्या ठिकाणी समजलं. त्यामुळे पक्षाचं हित, पक्षाचा आता तुम्ही शब्द वेगळा वापरलात थोडासा, तो खरं लोकशाहीमध्ये इतका संविधानिक आहे की जो मी उच्चार करणं आपण पत्रकार त्यामुळे आपण वापरू शकतो, पण मी तो वापरणार नाही. पक्षाचं हित कशात आहे, पक्षाचं संबंध जी वैचारिकता आहे ती कशामध्ये आहे, पक्षाचं लेवल काय, त्याचा सारासार विचार पक्ष नक्कीच करतोय, करत राहील. आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट आढळेल त्यावेळेला निर्णय पक्ष निश्चितपणे घेईल. इतर विषय कृषी घोटाळा समोर आणला आणि त्याला आता अनेक सामाजिक कार्यकर्तेही दुजोरा देताना दिसत आहेत आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत कृषी घोटाळ्यामध्ये. सरकार बघेल. सर, रायगड आणि संभाजीनगरचे गार्डियन मिनिस्टरची पालवी डिक्लेअर नॉट संभाजीनगर, इट इज नाशिक. Sambhajinagar is already Sanjay Sirsat, so don't injustice to him. He is already functioning there. I think the subject is with the Honorable CM and both the CM. They will take the decision at appropriate time. Whatever the decision taken by the both DCM and the CM must be accepted by all. NCB will honor that. संघटनात्मक बांधणीवरती आपण बैठकही त्या संदर्भात होती. महापालिका इलेक्शन लवकर सुरू होते, तर या पार्श्वभूमीवरती आपल्या पक्षाची काय भूमिका आहे वैयक्तिक लढण्याच्या अवस्थेवर? एक असं आहे की पक्षाच्या शिबिरामध्ये सुद्धा काही प्रवाह असं मांडण्यात आले की पक्षाची ताकद वाढती आहे, त्याच्यामुळे पक्षाने काही ठिकाणी स्वतंत्रपणाने निवडणुका लढवाव्या अशी कार्यकर्त्यांनी शिबिरामध्ये मागणी केली. वस्तुस्थिती खरी आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, त्या पक्षाच्या ज्या वेळेला बैठका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा तसा सूर निघाल्याचं वाहिन्यांच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या बातम्यातून वाचायला मिळालं किंवा ऐकायला मिळालं. ज्या वेळेला प्रत्यक्षात निवडणुका घोषित होतील, दृष्टिक्षेपात येतील, त्यावेळेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तिन्ही पक्षाचे संघटनेचे प्रमुख एकत्रितपणाने आम्ही बसू आणि मग महापालिका न्याय, जिल्हा परिषद न्याय, नेमकी राजकीय परिस्थिती त्या त्या जिल्ह्यामध्ये काय आहे आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जायचं त्याचा निर्णय आम्ही योग्य वेळेला घेऊ. दादांनी पुण्यातल्या बैठकीत असं म्हटलं होतं की आपण महापालिकेच्या निवडणूक सुरू. दादा बोलले असतील तर ते फायनल आहे. ते बोलले असं तुम्ही मला सांगताय. मी तेच म्हणतो ना तुम्हाला, दादा म्हणाले असतील तर दादा सर्व आहेत.
दिल्लीचा निकाल आलाय, 27 वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री बसतोय, आपचा दारुण पराभव झालाय, अरविंद केजरीवाल, मनोज सिसोदिया यांचा पराभव झालाय, फक्त मुख्यमंत्री म्हणून आतिशी ज्या टक्क्याने निवडून आल्या. भाजप परत सत्तेत बसते, आपचं कुठं चुकलं आणि दारू घोटाळा होऊ लागला? एक असं आहे की लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा मान्य करावा लागत असतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देशभरामध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आलं, पण तरीसुद्धा देशातल्या जनतेने तिसऱ्यांदा एनडीएला बहुमत देत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं. महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व यश मिळालं. दिल्लीमध्ये गेले अनेक वर्ष काही टर्म अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखाली आप त्या ठिकाणी सत्तेवरती होता. भारतीय जनता पक्षाचं देशभरातलं काम दिल्लीमध्ये सुद्धा एकेकाळी सुषमा स्वराज किंवा त्यांचे काही सहकाऱ्यांनी नेतृत्व दिल्लीमध्ये सुद्धा केलेलं होतं. पुन्हा दिल्ली देशाच्या राजधानीतल्या जनतेने भारतीय जनता पक्षाला तिथे सेवा करण्याची संधी दिली. भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वाचं विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शहा, जे पी नड्डा आणि दिल्लीचे जे प्रमुख असतील यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे. आणि पराभूत होणाऱ्या पक्षाने थोडंसं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करावं. अलीकडे एक फॅशन झाले, पराभूत झाल्यावर ईव्हीएमला दोष देण्याची. निवडून येताना कोण ईव्हीएमला दोष देत आलं नाही. लोकसभेमध्ये आम्हाला अपयशाला सामोरं जावं लागलं, तर आम्ही कधी ईव्हीएमवरती दोष ठेवला नाही. ज्यांना अभूतपूर्व यश मिळालं ते तर 10-12 जण गुडघ्याला पाशिंग बांधून होते मुख्यमंत्री पदाचं. अगदी मतदान झालं त्या दिवशी कोण ड्रायव्हिंग करत होतं, कोण म्हणत होतं की सुरक्षित ड्रायव्हिंग करणार आहेत, पण निकाल आल्याच्यानंतर मग ईव्हीएमला दोष. तर तसं न देता पराजयाचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करून लोकशाहीचा पराभव स्वीकारावा, जनतेचा कौल स्वीकारावा, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. करुणा मुनी ज्या आहेत त्या ऑन कॅमेरा महिला आयोग आणि चाकणकर मॅडमवर भरपूर आरोप करताय, तर त्याच्यावर तुमच्या काय सूचना आहेत मॅडमला की काय खुलासा करावा? महिला आयोग गुणवत्तेवरती काम करेल. यापेक्षा आता त्या विषयावरती बोलू नये. विषय महाराष्ट्राच्या समोर खूप आहेत. त्या विषयाचं गांभीर्य बिलकुल कमी नाही. ज्या स्तरावरती त्या विषयाचं गांभीर्य घेऊन त्याची नोंद घेऊन जी कारवाई करायची आहे त्या स्तरावरती नक्की त्या ठिकाणी 100% केलं जाईल. तुम्ही म्हणाले की पक्षामध्ये बरेचसे प्रवेश होणार आहेत, काही तुम्ही मित्र पण पक्षामध्ये येणार आहेत, कारण जयंत पाटील भाजपच्या संपर्कात येत असेल. नाही, मला माहित नाही कोण कोणाच्या संपर्कात आहे. आमच्या संपर्कात कोण आहे ते मला माहिती आहे. जुने मित्र आहेत का संपर्कात? मी अनेक जण आहेत, वेगवेगळ्या पक्षांतील आहेत, ते संपर्कात आहेत, मला माहिती आहे. काही दादांचे आहेत, काही माझे आहेत, काही प्रफुल्लबाईंचे आहेत. त्याला जोडून पडळकर जुन्या पक्षाचे खासदार पण केले. त्याला जोडून पडळकर असं म्हणाले की जयंत पाटील टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतो, पण आम्ही कार्यक्रम करतो केला. ते काय एकमेकाला म्हणतात त्यांचं त्यांना माहिती, कारण तो शब्द सांगलीतला आहे कार्यक्रमाचा. तो मला या पातळीवरती देण्या उचित वाटत नाही. सर, दिल्ली इलेक्शन में आपके जो पुराने सरकारी पक्ष है कांग्रेस अच्छा प्रदर्शन नहीं करता है, कांग्रेस की हाथ पर किस तरह देखिए, कांग्रेस की राजनीति जिस तरह से इस देश में चली और 2014 से लेकर अभी तक कांग्रेस को इसी बार विरोधी पक्ष नेता होने का बहुमान वहाँ पे मिल गया. ना 14 को मिल गया था, ना 19 को मिल गया था. दिल्ली में आज जब शीला दीक्षित जी थी, 15 साल वहाँ पे उनको काम करने का मौका दिल्ली की जनता ने दिया था. कांग्रेस की हालत क्या है हम देखते हैं. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. मुख्य प्रश्न आहे, संजय राऊत, सुप्रिया सुळे तिन्ही मुख्य नेते महाराष्ट्रात उपस्थित होते. त्यात त्यांनी सांगितले की 2019 आणि 2024 या दोन निवडणुकीचा विचार केला तर 32 लाख मतदार वाढले. आकडा माझा चुकीचा असेल, पण लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये 36 लाख मते पडले. तेवढे मतदार कसे वाटले? बोगस मतदानाचा आरोप केला त्यांनी. काय स्पष्टीकरण आहे? महाराष्ट्रातल्या दारुण पराजयाच्या धक्क्यातून आज राष्ट्रीय नेते असतील किंवा राज्यांतील महाविकास आघाडीचे नेते असतील अजून सावरले नाहीत. लोकसभेमध्ये परवा विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधींनी 75 लाख मतं वाढली असं म्हटलं होतं. आज आता ही संख्या 39 लाखावरती आले. एक आपण पाहतात की निवडणूक आयोग संबंध देशभरामध्ये नवमतदारांना नवनोंदणी करण्यासाठी वेगवेगळ्या पैकीचं प्रसार करत असतं आणि त्याच्यातून नवमतदार त्या ठिकाणी नोंदले जात असतात. एक आपण बघा, आपण सगळे शून्य आहात. आपल्याला माहिती आहे की मतदाराची नोंदणी झाल्यावर एका विशिष्ट तारखेला मतदान केंद्र निहाय मतदारांची यादी प्रसिद्ध केली जाते. त्याला हरकत घेण्यासाठी कालावधी ठेवला जातो.
हरकत आल्याच्या नंतर सुनावणी होते आणि सुनावणी अंती त्याच्यानंतर ती अंतिम यादी नक्की केली जाते. मी 40 वर्ष राजकारणात आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी ग्रामपंचायतीच्या सहित या याद्या प्रसिद्ध केल्या जातात, हरकती मागवल्या जातात, सुनावणी घेतली जाते आणि निर्णय केले जातात. आता अपयश न पचवणारे जे नेते आहेत ते आता याच्यापेक्षा वेगळं काय बोलतात. तरी पण निवडणूक आयोगाने त्याची माहिती त्यांना द्यावी. मी लोकसभेमध्ये या विषयावरती मत मांडलेलं आहे. मी मगाशी सांगितलं ना, सीएम आणि मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील, रायगड असेल, नाशिक असेल, राज्यातला इतर जिल्ह्याच्या वतीमधला जो निर्णय असेल तो राज्यातल्या सत्तेतल्या सर्वच घटक पक्षांना मान्य असेल, मान्य करावा लागेल. सरकारी पक्षाकडनं अशा पद्धतीने आंदोलन करणं योग्य वाटतं? सरकारी पक्षाकडनं आंदोलन करणं ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले त्या पक्षाच्या प्रमुखांनी यावरती मतप्रदर्शन करणं योग्य नाही. तुम्ही शिवसत्ताबद्दल बोलले, स्वराज्य सत्ताबद्दल सोलापूरकरांनी जे वक्तव्य केलं ते ऐकलं असेल, पुन्हा दाखल व्हावा अशी पक्षाची भूमिका आहे. स्वच्छपणाची पक्षाची भूमिका की त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जावा. हा खरा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे. माझं स्वतःचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मत आहे. मी त्या दिवशी दिल्लीमध्ये पत्रकारांच्या समेत बोलत असताना त्याचा निषेध केला आणि ही विकृत मनोवृत्ती सरकारने ठेचून काढावी अशी पक्षाची त्या ठिकाणी भूमिका आहे. धन्यवाद.